दुसऱ्या दिवसाचं मार्गदर्शन म्हणजे शारीरिक स्वास्थ्याबद्दल. आपल्या जीवनामध्ये शारीरिक स्वास्थ्य असलं तर सगळं मिळतं. शरीर हे धन, शारीरिक स्वास्थ्य एक मोठं धन आहे. हे जर आपल्याकडे असलं ना सगळं करता येईल. शेती वाडी, धंदा पाणी, गाव गोत्र सगळं होईल, पण शारीरिक स्वास्थ्य मेन. म्हणून मात्र आणि आपला कार्यक्रम सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हे सांगतो, तुझं आहे तुझं पशीपरी तू जागा चुकलाशी. आपल्या जवळ आपल्याला काय कुठं शोधायची गरज नाही. म्हणून मात्र आजच्या कार्यक्रमातून तुम्हाला हे सांगणार का आपल्याकडं काय आहे. हे आम्ही दररोज मात्र सांगत असतो. जोपर्यंत आपल्याला आपल्यातलं काही दिसत नाही तोपर्यंत परमेश्वराने फक्त पाऊस पाडण्याचं तंत्र त्यांच्याकडे ठेवलं, ते आपल्याकडे दिलं नाही. बाकी सगळं आपल्याकडे देऊन टाकलं. पाऊस पाडण्याचं तंत्र देवाने आपल्याकडे दिलं असतं ना, मग आपण शेजारच्याचे कांदे वागे हाणून दिले असते. ते बरं झालं त्यांनी त्यांच्याकडे ठेवलं ते. म्हणून मात्र ह्या गोष्टी प्रत्येकाचं, कोणाचं डोकं दुखतं, कोणाचं पोट दुखतं, कोणाला थंडी येते, कोणाला ताप आहे, कोणाच्या मणक्यात गाप आहे, कोणाला चष्मा लागला, कोणाला नंबर लागला, कुठे येतो ते कम. तर हे कारण काय नेमकं. आम्हाला 1986-87 पासून डोक्याची गोळी नाही माहिती हो. तुम्ही म्हणा मग तुम्हाला डोकंच नसेल. ज्याचं डोकं त्याचं डोकं दुखतं ना. पण एवढं मोठं डोकं आहे वरती, पण ह्या डोक्यात फक्त देवी, या डोक्यात फक्त देवी. तुमच्या डोक्यातलंही ना कांदेन वांगेन गुरण ढोरण कोंबड्यान झोंबड्या सगळे खिचडी झाली, त्याच्यामुळे डोकं दुखतं. तुझा हे तुझं पशीपरी तू जागा चुकलाशी. ह्या मुद्द्यावरती मार्गदर्शन देणं. आम्ही गाथ्यातलं नाही, पुराणातलं नाही, शास्त्रातलं नाही, कुठलंच नाही. आपला कार्यक्रमच वेगळा आहे. आणि तुम्हाला नाचवलं म्हणजे काय तमाशा नाही हा. एकदा मात्र जर समजा तुमचं शारीरिक स्वास्थ्य बिघडलं ना, डॉक्टर सांगतो तुम्ही व्यायाम करा थोडासा. पण आता चालायची परिस्थिती नसते, मग खाटावर बसून पाय हलवते अशी. आता अशा नका व्यायाम होतो का. पायाचा व्यायाम होईल, पण हे इकडं खरं तर पचनक्रिया करायचं या तर इकडंच, याचा व्यायाम झाला पाहिजे ना. नुसतं हात पाय हलवून जमन का ते. म्हणून मात्र इथं तुम्हाला ते केलं. आज हे अनुष्ठान आहे ते यांना कदाचित मात्र एका जागी बसून मात्र कधी बसले नाही. आता त्यांना बांधून टाकल्यासारखं झालं. ते फराळ करते. आता नुसतं मात्र फराळ करायचं, जप करायचा. त्यांच्या हातपायने हलवले तर जपायला मन लागणार नाही. पण यदा कदाचित मात्र तुम्ही असे नाचले ना, एकदम फ्री होऊन जाणार. एकदम फ्री म्हणजे नवीनच फायटिंग येणार. म्हणून मात्र ही गोष्ट गरजेची आहे. म्हणून आपण हे करतोय. हे सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. एकदा तुम्ही नाचल्यानंतर घाम आला ना, मोकळे होऊन जाणार. डॉक्टर साहेब सुद्धा तुम्हाला गोळ्या देतात ना, ते घाम्याच्या गोळ्या देतात. घाम आला म्हणजे शरीर मोकळं होऊन जातं. हे पहिला मुद्दा सांगितलं का नाही. पोटभर जेवण करा, गोळ्या घ्या, झोपून घ्या, आराम करा. काय पोटभर जेवण करा, गोळ्या घ्या, पावडे घेऊन पाणी भरायचं. इथं तसंच आहे. तशा पद्धतीनं तुम्ही पोटभर जेवण केलं, गोळी घेतली का, गोळी म्हणजे अशी पॉवरफुल गोळी असते. घाम आल्यानंतर शरीर मोकळं होऊन जातं. आणि इथं नाचल्यावर घाम आल्यावर मग काय. आम्ही लई नाचतो माहिती का. म्हणून 1986-87 डोक्याची गोळी माहीत नाही. लई नाचतो आम्ही. पण तिथं नाचतो रूममध्ये. आमच्याकडे टेप आहे, त्याच्यावर गाणं लावून दिलं असं लई नाचतो. घाम येईपर्यंत, पार थकवा येईपर्यंत लई उड्या मारतो. तुमच्यापेक्षा चांगलं नाचता येतं आम्हाला. तुमच्या समोर नाचलं तर पुऱ्या भारताला दाखवून देशानं. हे लावलं ना, हे पुऱ्या महाराष्ट्र दिसतं. म्हणजे बाबा नाचला, बाबा नाचला. एक वेळेस नाचलो तर ते फोटो अजून काय आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिकडं नाचले का इकडे घाम आम्हाला येतो. इथं पाठी ओली होऊन गेली आमची वली. तुम्ही नाचले तर
म्हणजे तुम्ही नाचले थकवा आम्हाला आला. म्हणून मात्र ऐका, मूळ मुद्द्यावरती येतो का आपल्याकडे ह्या गोष्टी शारीरिक स्वास्थ्याच्या बाबतीत असेल. आणि उद्याचा मंत्र एक पॉईंट अपेश काय येतो तुम्हाला हे सांगणार उद्याच्या त्या पॉईंटवरती. आणि बाबाजींच्या सानिध्यातून बाबाजींच्या साक्षीने मात्र हा कार्यक्रम चाललाय. त्यांचा महानिर्वाणाचा प्रसंग त्यांच्या सानिध्यात असताना काही अनुभव आले ते सांगणार. अरे आपला करोना आजार जो आला होता, करोना आजार आला होता ना, फक्त भाविकांना आम्ही हरिओम या शब्दाने वाचवलं. बरं, हरिओम या शब्दाने वाचवलं. म्हणून मात्र त्याच्याबद्दल सुंदर असं मार्गदर्शन. आणि जी गोष्ट पुन्हा सांगणार तुम्हाला आणखी, करोना तर गेला, पण अजून महारोग येणारे, आजार येणारे, आणखी येणारे. तुम्ही इथून गेले का तुमच्या छताला असं सिलिंगला लिहून ठेवा ते, कारण की आजारी पडले असं झोपावं लागेल. दिसन तुम्हाला बाबांना सांगितलं तर सोमेश्वर बाबांनी येणार आहे. पण त्याच्यासाठी मात्र घाबरायचं काही काम, त्याचे पर्याय पण सांगणार आहे. आमची एमडी झाली 12वी नापाशी, इंग्रजी वाचते. लोक म्हणजे बाबाला हिंदी तेव्हा त्यांचा चहा सुटून गेला, पण आम्हाला हिंदी आहे ना. ऐका, म्हणून मात्र एक ह्या गोष्टी आपल्याकडे आहे. परंतु जसं मात्र ऐका, बॅटरी रस्त्याला लावल्यानंतर बॅटरी रस्ता दाखवते का? बॅटरीनं रस्ता दाखवला, बॅटरी रस्त्याला लावून डोळे झाकून चालत राहिला काय दिसलं असतं आपल्याला? अंधाऱ्या रात्री दिवा लावून दिव्याने वस्तू दाखवली असं म्हणणं चुकीचं आहे का नाही? अंधाऱ्या रात्री दिवा लावला तरी आपल्या डोळ्यांनी पाहावं लागतं. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत मोठ्या आरशाच्या समोर उभं राहिलं तरी मात्र आपल्या डोळ्यांनी पाहावं लागते का डोळे लावून घ्यावं लागते? अंधाऱ्या रात्री बॅटरी रस्त्याला निमित्त आपल्या डोळ्यांनी रस्ता पाहावा लागेल, खड्डान काटेकोटी. अंधाऱ्या रात्री दिवा निमित्त आपल्या डोळ्यांनी पाहावं लागेल वस्तू कुठं येते. आणि आरशाच्या समोर आपण निमित्त आहे, पण आपल्या डोळ्यांनी पाहावं लागेल कुठं घाण येते. तसं तुमच्या सगळ्याच्या समोर मात्र आम्ही पण निमित्त आहे. परमेश्वराने तुमच्यात का ठेवले ते तुम्हाला दाखवणार आहे, नवीन काही नाही. मग लक्षपूर्वक का तर एखाद्या वेळेस मात्र डोकं दुखतं, पोट दुखतं, थंडी येते, ताप येते, साखर वाढते, डायबिटीज, कोणाला कॅन्सरचा आजार आहे, आजार बिजार कुछ नाही. फक्त मात्र एक जप अनुष्ठान आहे. या अनुष्ठानामध्ये 1.25 लाखाच्या पुढे जर जप झाला ना, ती न होणारी गोष्ट सुद्धा होऊन जात असते. तुम्ही त्या गोष्टीचं चिंता करत राहते ना, तुमचं चिंतन कमी चिंता जास्त आहे. सहज म्हणून जातो, चित्ता मेल्यावर जाते आणि चिंता जिवंत जाळत असते. विचार करा तुम्ही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आम्ही मात्र असं नेट करतो. एखाद्या व्यक्तीकडे पहा दादा, त्याला म्हणा बस कालच्यापेक्षा आज बरं वाटतं तब्येत, आज बरं वाटतं कालच्यापेक्षा. उद्या लगेच म्हणा त्याला बस कालच्यापेक्षा आज बरं वाटतं. परवा दिवशी लगेच म्हणा कालच्यापेक्षा आज तर 2 दिवसापेक्षा आज तर लईच बरं वाटतं. तिसऱ्या दिवशी त्याला मात्र नीटच झाला पाहिजे तो. तुम्ही जर म्हणले बा तुझं अंगरम वाटतं का असं, तुला असं म्हटलं बाई गरम, दुसऱ्या दिवशी पुन्हा म्हणा कालच्यापेक्षा आज जास्तच गरम वाटतं. मग काय गरम काय. तिसऱ्या दिवशी पुन्हा म्हणा आज जास्तच गरम वाटतं. तिसऱ्या दिवशी गोदाड्याच घ्यायला सांगायचं. दिल्लीपास काय गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जाईल, पण डॉक्टर आजारच सापडणार नाही. गेला समजायचा तो, संपला. बाबा भावा काही करणार नाही त्याला काहीच. म्हणून मात्र हे मग एवढा हलका तुम्ही ती चिंताच नाही करायची. दादा आम्ही मात्र 2-2, 2:30 वाजते आता ते दादा पाहिजे तुम्ही काल परदेशी रात्री तर रात्रभर झोपलो नाही, आणि रात्री तर 2-2:30 वाजेपर्यंत बाबांना सोडलं नाही. एका बाबांना काय करतं तरी पहाटे 3:20 उठायचं. आता याच्यामध्ये तरी पण एवढं फ्रेश आहे. आणि कालच्यापासून तर मात्र नारळाचं पाणी घेतलं नाही आम्ही, ते दूध थापवलं ते बी तसं ठेवलं.
तरी पण एवढी कॅपॅसिटी, तेवढी एवढं फ्रेश आहे तुम्ही, तरी खाऊन पिऊन मात्र गरम नरमची. ही एलर्जी कुठे परमेश्वराची. म्हणून मात्र काय, जर समजा एखादं काही घडत असलं ना, ऐकून घ्या, एक या गोष्टीला पण विश्वास पाहिजे बरं, या गोष्टीला विश्वास पाहिजे. काय सांगतं, बाजारात गेल्यानंतर प्रथम पहिल्यांदा काय लागतं आपल्याकडं? बाजारात गेलो काय लागतं? बाजारात हां पिशवी असली, पैसे नसले तर मग तर कागद जमा करून आणावं लागेल. पैसे जर असले तर जेवढा बाजार घेतला तेवढी पिशवी घेता येईल. मग काय म्हणलेलं आहे, बाजारात कुठलीही वस्तू भावाशिवाय मिळत नाही. तुम्ही बाजारात शिरल्यानंतर ना, सटाण्याचा बाजार का भरतो? शनिवारी. आता बाजारात शनिवारी गेलं म्हटलं, आता 22 रीतीचे या गल्लीनं गेलं, 22 रीती तिकडून आले, 22 रीती तिकडून गेलं, 22 रीतीचे तिकडून आलं, बाजार उठून गेला. बाजार आहे. आता भाव खिशात होता तुमच्या, भाव खिशात, तुम्ही भावच दिला नाही, भावच दिला नाही, विचारितच राहिले. इथेही देव भावाचा भावाचा नाही कोणाच्या बापाचा, देव भावाचा भावाचा नाही कोणाच्या बापाचा. ज्याचा भाव त्याचा देव, ज्याचा भाव त्याचा देव, आणि ज्याचा देव त्याला कशाचा भेव, मग ज्याचा देव त्याला कशाचा भेव. हां, म्हणून मात्र एक, आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, विश्वास काय म्हटलेले, विश्वास काय म्हणलेले. एक तर आता 2 यात्रेकरू होते, यात्रेकरू 2 यात्रेकरू होते. आता यात्रेला निघाले, यात्रे निघाले तर 10-15 हजार रुपये त्यांच्याकडे होते. यात्रेला निघाल्यानंतर 10-15 हजार रुपये त्यांच्याकडं होते. आता यात्रेमध्ये हौशे गौशे नवशे असतात बरं का. यात्रेमध्ये हौशे गौशे नवशे असतात, आणि यात्रा करू तो वेगळाच असतो, यात्रे करू तो वेगळाच असतो. आता तुम्हाला हौशे गौशे माहितीच नाही. काय कायला विनोदानं तुमच्या एखाद्या बैलाचं नावच होते हौशा, हौशा. पण मग हौशे काय, घरी काही काम होत नाही, त्या निमित्ताने गेले यात्रेला, त्याला हौशी म्हणते, त्याला म्हणते हौशी. हौशी गौशे खिसे कापणार, गौशी काही सापडेल का काय बा, चोऱ्या करणार, त्याला म्हणते गौशी. नवशे माहिती तुम्हाला, 10 लाखाचे कांदे होते, तुला एक नारळ फुडी, याला म्हणते नवशे. 10 लाखाचे कांदे होते, तुला एक नारळ फुडी. 10 लाखाचे कांदे करून दिले, नारळ आणील बा, पण नारळ आणले किती तुकडे ठेवून? 5. पहिले ठेवतो ते 5. आता तू एक ठेवून म्हणशील देव काय खातो काय, काय तिकून तिकून ते नारळाचं एक तुकडं ठेवताना तू म्हणा देव काय खातो काय. याला म्हणते नवशे. 10 लाखाचे कांदे कर, तुला एक 1.25 किलो पेढे वाटी. मग पेढे किती 1.25 किलो पाहिजे तुम्ही कधी? मग किती ठेवून? एक आहे नाही, तुडीनं तोडतोच म्हणा एक अर्धा देव काय खातो काय. याला म्हणते नवशे. आणि ते नारळ चांगलं फुटलं तर बरं, ते का पावलं मग त्याच्या तोंडाकडे पाहावं. या का मग काय म्हणणार नाही, तेव्हा पावलं नाही तुझं झालं, पण त्याला खायला मिळालं. हे 900, हे 900. मग आता आणि जो यात्रेकरू असतो तो वेगळाच असतो. आता इथं भरपूर जण असतील वारी करणारे, वारी करायला जातात, वारी करायला जातात, वारी पंढरीची वारी. किती जण वारी करायला जातात. तुम्ही वारी करायला जाणाऱ्याच्या त्या पिशवीमध्ये बॅगमध्ये पहा, चिवडा राहील, लाडू राहतील, शंकरपाळे राहतील, सगळं राहील. पण वारी करायला त्याच्या भरोश्यावर जर निघालं तर तो तुम्हाला उपाशी राहू देणार नाही. आणि तिथं गेल्यानंतर देवा बी एवढा खित्री ना असा लांब बसून राहील. पंढरीमध्ये प्रवेश केला, बाजूला हॉटेल राहते, याला खडबडून भूक लागू देते. मग याच्या मनात येतं बारी लावा लागल, 2-4 दिवसांनी दर्शन होईल. आणि तिला जे करून पडलो गेलो तर मग
त्याच्यापेक्षा पोट पाडून घेतो पोटामध्ये. मग हॉटेलमध्ये जाऊन खाऊन येईल. पुढे लगेच गेलं का लगेच म्हणतात कपडे लत्ते घेईल. पुढे गेलं का नातूपंताला खेळणे घेईल. सगळा बोजा बोकंडी घेईल. मग देवाच्या समोर जाईल. आता बोजा बोकंडी घेऊन देवाच्या समोर गेलो. देव काय म्हणत असेल हो तिकडं? याला काही तिकडं बाजार दिसला नाही का काय करू? मग हा खरा वारकरी म्हणायचा का? हा जो मात्र ताण भूक विसरून त्याचं दर्शनाला जाईल ना तो खरा वारकरी. जीव जावं अथवा राहू पांडुरंग दृढ भाव, बस त्याला खरं वारकरी. मग आता इथं हे एक ठिकाणी मुक्काम करायचा होता आणि 15 दिवस मुक्काम तिथं करायचा होता. आणि आजूबाजूच्या 15 दिवसाचं दर्शन करून मात्र तिथं विश्रांतीला यायचं होतं. आणि तिथं होते गौशे, तिथं होते गौशे चोऱ्या करणारे. मग ते एकाला माहिती होतं यात्रेमध्ये हौशे गौशे नवशे. त्यांना सांगितलं इथं आपल्याला सावध राहावं लागेल, इथं आपल्याला सावध राहावं लागेल. मग सावध राहायचं कसं त्यांनी सांगितलं. रात्रीचे 4 प्रहरी. पहिले प्रहर सबको जागे, दुसरे प्रहर भोगी, तिसरे प्रहर तस्कर जागे, चौथे प्रहर योगी. पहिल्या प्रहरात सगळे जागे राहतात, दुसऱ्या प्रहरामध्ये संसारी व्यक्ती जागे राहतात, तिसऱ्या प्रहरात चोर लोक जागे राहतात आणि चौथ्या प्रहरामध्ये योगी लोक जागे राहतात असं सांगितलं. 5:30ला चोर लोक जेवतात आणि झोपतात 5:30ला. आणि म्हणून मात्र मग त्याने सांगितलं का 5:30ला चोर लोक जेवण करून झोपले का आपले पैशाचं गठोड चोराच्या विषयाला ठेवून द्यायचं. ना चिंता ना बहीण हमेशा जनार्दन स्वामी की जय. मग आता जर 5:30ला चोर लोक जेवण करून झोपले का त्या टायमाला पैशाचं गठोड चोरांच्या विषयाला ठेवायचे. मग चोर 12 वाजेनंतर उठायचे तर मग कुठं चाच पडायचे? यायच्याच उशा पाय त्याला चाचपडीत बसायचे. इकडे खड्डा खोन तिकडे दगड उचल, इकडे पाय चाच पडून ती बॅग पाय हे कपडे पाय कायचे सापडायचे. आणि पैसे कुठं? पैशाचं गठोडं कुठं? चोरांच्या विषयाला. 3:30-4च्या दरम्यान यांचा काकड्याचा टाईम व्हायचा. काकड्याचा टाईम झाला का उठायचे. तोपर्यंत हे मात्र 3:30च्या दरम्यान त्यांचा उठायचा टाईम झाला का हे पैशाला उचलून झोपायचे. यांचा काकड्याचा टाईम झाला का ते पैशाचं गठोडं काढून घ्यायचे. सकाळी मस्त तुका लावून मोजायचे त्याच्या समोर. आणि रात्री पैसे सांभाळायला चोरांच्या विषयाला. 15 दिवस पैसे सापडू दिले. 15 दिवसानं म्हणले थांबा 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 थांबा, तुम्ही सकाळी आमच्या समोर पैसे मोजायचे आणि रात्री ठेवीत होते कुठं? मग आता काय सांगितलं? आमचे पैसे तुमच्याजवळ, पण आता तुम्ही जागा चुकल्याची. काय देवानं तेच सांगितलं, तुझं आहे तुझं पशी परी तू जागा चुकलाशी. विश्वास नाही ना चोरांना, विश्वास नाही ना. हे काल आमच्या उशाला ठेवले आम्ही चोर. जर देवाने आपल्याकडं काय ठेवेले हा जर विश्वास आपला जर नसेल तर आपण चोरच समजायचे. आपण चोरच समजायचे का नाही? हां, त्यांना दिलेला नैवेद्य त्याला देतो म्हणतो, मग नैवेद्य त्यांना दिलेला नैवेद्य आपण आणलं काही. जन्माला आलो तर काहीच नाही आलं, लंगटी सुद्धा नव्हती. काय होतं आपल्याकडं? जाताना गेले ना काय घेऊन गेले पाहिलं तुम्ही? सगळं इथलं जना त्यालाच दिलं ना. देवाने एक करायला पाहिजे नव्हतं. तुमचा एक डोळा जर गेला असतं ना तुमच्याजवळ कोणी थांबलंही नसतं. एक हात गेला असता तर कोणी थांबलंही नसतं. एक पाय जर गेला असतं तर कोणी थांबलं नसतं. अहो दर्शनाला जाते तुम्ही, मंदिराच्या समोर मात्र भिक्षा मागणारे असतात. एकाचा डोळा जाईल, एकाचा हात जाईल, एकाचा पाय जाईल. तुम्ही थांबायचे का तिकडं? पण परमेश्वराने एवढं मोठं भांडवल तुमच्याकडे दिलं ना, सगळं व्यवस्थित आहे म्हणून लोक तुमच्याकडे येते तुम्हाला विचारते. बरं त्याला धन्यवाद देत जा. माणस म्हणून मात्र आपल्याकडं काय हे सांगणार. तुमच्या घर परिवारामध्ये कोणाला काय आजार आहे, कोणाला काय आजार आहे, कोणाला काय आजार आहे. परंतु ज्या टायमाला म्हणतो पैसा घरात आणि हातात येतो ना, पैसा घरात आणि हातात येतो ना, त्या टायमालाच हे करसन सुरू होत असतं. मोटर जळून जाईल, गाडी बिघडून जाईल, थंडी ताप येईल, डोकं दुखन, पोट दुखन. जे पगारी व्यक्ती ना, पगारी व्यक्ती ते पहा फक्त तुम्ही. आम्हाला पगार आणायला गेले ना तर काहीच नसतं. एक अनुभव सांगतो तुम्हाला. एक दादाच्या परिवारामध्ये 20 ते 25 जणांचा परिवार होता. त्याच्यातले 7 जण नोकरीला होते, सरकारी नोकरीला. गोष्ट नाही बरं का ही, अनुभव आहे अनुभव. 7 जण सरकारी नोकरीला होते. त्याच्यातल्या 4 जणांना डायबिटीस आजार होता. त्याच्यात जेव्हा मात्र ते 7 जण
90 145 रुपये पगार होता त्यांना अशा सरकारी नोकरी. पण एका गाडी नाही, घर नाही, शेती नाही, काहीच नाही. कोण्या गाडीला हात द्यायचा आणि मग ड्युटीवर जायचं. जेव्हा म्हातारा एक दिवस आमच्याकडे आले म्हणजे महाराज आमची मुलं नातू लग्नाजोगे आले, आता काय केलं मात्र लग्न करायचं. आता जर आमच्याकडे पैसाच नाही तर मग आता करायचं काय नेमकं. आता असं गाडी नाही, ओढं नाही, लग्न जमायचं असलं लोक विचारते काही पोटापुरती शेती बाडी, काही घरदार. आता असं जर म्हणले हो आम्ही आहे नोकरीला भाऊ, पण मुलं आहे नोकरीला. मग आता नेमकं जर समजा घरदार विचारते, शेतीवाडी विचारते आणि जर नाहीच आहे तर लोक जमत नाही ना आमच्या बरोबर. मग आता काय झालं असेल? तुमचा आमच्यावरती विश्वास नाही बसणार, आमच्यावरती विश्वास नाही, कारण की आमच्या अंगात येत नाही. अंगात आलं का चटकन सांगितलं असतं आम्ही तुमच्या बांधाचा गुप्त मसुबा काढा. अंगात त्यांना बाबावर लवकर विश्वास बसतो. त्यांना म्हणलं भाऊ तुम्हाला आता काय शिकायचं, पण तुमचं आहे तुझं पैसे परी तू जागा चुकला तुमच्याकडेच या गोष्टी. तर म्हणून आता त्यांना एक सांगितलं, एक काम करा, पैसा हातात घरात आल्यानंतरच या गोष्टी घडतात. तुम्ही मनामध्ये चितलं ना इकडून येतील याचे देऊ, तिकडून येतील त्याचे देऊ, घर करू, 2 रुपये शिल्लक ठेवू, नाही ही गोष्ट खोटी. नियोजन अगोदरच होऊन जातं. ते पैसे घरात आणि हातात आला ना नियोजन आपोआप होऊन जातं. दुसऱ्या दिवशी कोणाची द्यायची, काय कुठं न्यायची. म्हणून मात्र त्याच्याकरता त्यांना सांगितलं एक काम करा. तिने आत्तापर्यंत पाहिलं आपण ते काय त्यांच्या लक्षातच आलं नाही. पैसे आल्यानंतर शेगडतं. मग विधी सांगितला त्यांना. ते साखर चक्करचं मशीन नाही का ते काय तिथं दंडा लावून सासं करते ते दाबीत साखर वाढली. ते चक्करचं मशीन घ्या म्हणून ते चक्करचं मशीन घेतलं. सांगितलं जेव्हा मात्र आज तुमचा पगार आहे ना, पगाराला जायचं ना त्या टायमाला सगळं व्यवस्थित असेल पहा. तुम्ही सुद्धा पहा कांदे वांगे विकायला गेले ना सगळे गोळ्या मिळायला कांदे वांगे काढीत विकायला गेलं ट्रॅक्टर गाडी, तिकडं मात्र कांदे वांगे विकले, चेक हातात पडून नाही तर पैसे हातात येऊ, बस इकडं सिग्नल पडून गेला, झालं बा गेली मोटर जाऊन पडलं हो तुम्ही गोदाड्या घेऊन. तुम्ही घरी आले म्हटले बरं झाले देवा पैसे आले वा, नाही तर कोणाला मागता आले असे भाऊ पैसे आले म्हणूनच घडलं रे दादा. त्याला सांगितलं घरून जाताना तिथं तुमचं सगळे कागदपत्र झाले, आता पगार काढायचा आहे ना, ऑटोमॅटिक थोडंसं दाटूमुठीच फोन कानाला लावायचं आणि बाहेर यायचं, घरी फोन लावायचं. कसं काय बरं आहे का नाही, घरी आला ना काटा मारून. पैसे हातात घेतले, घरापर्यंत येईपर्यंत 2 गोधड्या चेक केली तर साखर वाढून गेली. असं करता करता त्याच्यात काही विधी मार्ग पण सांगितले आम्ही तुम्हाला. आज विधी मार्ग नाही सांगणार, विधी मार्ग उद्या सांगतो आम्ही तुम्हाला. आज फक्त मात्र का होतं हे सांगणार तुम्हाला. अशा पद्धतीनं विधी मार्ग करता करता मात्र हे सतत मात्र पाहिजे. ते मशीनं होऊन गेले आणि ते डायबिटीस साखरेचे आजार पण गेले त्यांची. तिथून पुढे मागचं पुढं पडायला लागलं, प्रगती व्हायला लागली त्यांची, गेलं. म्हणून मात्र अशा पद्धतीनं आणि बाबा बुवा पण आपले नाही बरं का. जन्म देणारी आई वडील आणि देवाशिवाय आपलं कोणी नाही. जन्म देणारी आई वडील आणि देवाशिवाय आपलं कोणी नाही. बाबा बुवा पण आपले नाही. मग आम्ही पण बाबाची, आम्ही पण तर हे ज्या टायमाला त्रास होतो ना, दवाखाना करून आराम वाटत नाही ना, त्या टायमाला तुम्ही सहज एखाद्या बाबा भावाकडे जाते. पण बाबा भावाकडे सुद्धा मात्र गेले ते सुद्धा धागाद्वारा देतील तुम्हाला. धागाद्वारा तर बरेच जण असं धागाद्वारे जर असले, आम्ही कोणाला सांगितलं होतं धागे काढून टाकायचे म्हणलं. हां तुम्ही ऐकून घ्या, तुमच्यासाठी सांगतो आता ही ते ऐकून घ्या. एखाद्या दुकानदाराकडे खातं असतं, खातं दुकानदार, तर दुकानदारकडे खातं असतं ना, त्या टायमाला उधारीचं खातं. ऐकून घ्या दादा,
उधारीचं खातं असतं. आता उधारीचं जे काही आणलं ते मात्र टिपून ठेवायचं. आता बऱ्याच जणांचे खाते असतील आणि आमचं बी खातं आहेच. तर ते म्हणले बा तुम्हाला भेटले. ते म्हणले आता तेवढी मागची बाकी देऊन टाका कोणी. दिली बा मागची बाकी काढली. किती होती पहा बरं. 2000 रुपये बाकी निघली. 2000 रुपयातून मात्र तुम्हाला 200 रुपये पुन्हा वापस दिले. तिथं खाली ठेवून लिहून ठेवलं 2000तून 200 वजा. आता ते 200 रुपये तुम्हाला दिल्यावर तुम्ही किती खुश झाले. दुकानदार आपला होता दुकानदार म्हणून 200 वापस दिले ना. मग खातं तिथंच लावायचं. समजलं तुम्हाला. तुमचे जर 2000ची 2000 काढली ना तेव्हा शाळा 5 पैसे सोडले नाही ना शाळा. त्याच्यापेक्षा खातं दुसरी लावून ना. समजलं ना तुम्हाला. हां म्हणून अशा पद्धतीनं एखाद्या बाबाकडे तुम्ही गेले. त्यांनी तुम्हाला धागा दोरा दिला. आता धागा दोरा दिल्यावर तुम्हाला बरं वाटल्यानंतर तुम्ही म्हणले बरं वाटलं बरं का. ते म्हणलं अशी मान हलवली. ते मान हलवली म्हणजे काय पाहतो म्हणजे कुठं पंचांगामध्ये पाहिजे का आता पाहिजे ना तो. मग तुम्हाला विसर पडून आपली शिवटीकडे जी आहे ना, शिवटीकडे गावापासून 4-4, 5-5 किलोमीटर चालतात जंगलामध्ये एकदा शिवटीकडे. हां आता एवढ्या लावून मग तर तुम्ही जर आमच्याकडे आले किंवा त्या बाबाकडे गेले. घरून आणले 200 रुपये. लागले 50 भाड्याला. इकडून लागतील 50 भाड्याला. राहिले किती 100. आता तिने मान हलवली होती ना. तिने मागितलं आता 500 रुपये. तुम्ही म्हणले 100च. ते म्हणलं हाय तरी देत नाही ना. मग पाहतो याच्याकडं आता. बरोबर 100 दिली. तुम्ही घरी गेली. पुण्याला राहा नाही तर मग ठाण्याला राहा. दिलं उलट खरं. तिथे मात्र हप्त्याला 1500-2000 खर्च व्हायला लागले तुमची. वर्ष 6 महिने करून पाहिले. ते तुम्ही नाही त्या बाबाकच घेऊन आलो होतो. चला त्या बाबाकडे त्याला झाला 2000 देऊन टाकू. तिकडे हप्त्याला 2000 खर्च होऊ राहिले ना. त्याच्यापेक्षा तिकडे देऊ ना. आलं दिले बाबाला 1000-2000. तो मग बरं वाटलं पुन्हा. तुम्ही म्हणलं बरं वाटलं. याचं कारण हे गिऱ्हाईक टिकून ठेवायचं. म्हणून मात्र हे करायचं नाही. पण तुम्ही धागा द्वारा तुम्ही म्हणले लगेच काढून ठेवतो. लगेच नका काढू. तुम्हाला थंडीन ताप सांगायची बरं. हां त्यासाठी विधी सांगतो तुम्हाला. एक एवढी युवतीची पुडी देतो आम्ही. ती युवतीची पुडी तुमच्या जवळ घ्यायची. हे बा गुराढोराला सुख शांती मिळत नाही. गुराढोराच्या वाट्यामध्ये घराला सुख शांती नाही. घरासाठी धागाद्वारा. शेतीत उत्पन्न येत नाही. शेतीसाठी धागाद्वारा. आपल्याला सुख शांती नाही. आपल्यासाठी धागाद्वारा. गाडी बिघडून जाते. गाडीला धागाद्वारा. ही धागेदोरीची आहे ना. हे धागेदोरी म्हणतात जर काढायचे असले ना आणि काढलं का मग थंडी ताप सांगायची येईन तुम्हाला. तुझ्या हल्लं ते तुटलं का नाही. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का. शीख चल्लीची गोष्ट माहिती का. शीख चल्लीची. हरिओम बोला. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. तर शेख चिल्लीचा जोडा होता. ते बाबा आलं. शेख चिल्ली काय करत होता माहिती का. तो काय करत होता. तो जो फाटी तोडायची ना त्याच फाटीवर बसला तिकडून आणि तोडीत होता तो. मग आता एक बाबा त्या फाटी काढून चालला. मग तो म्हणला अरे ए बाबा अरे ती फाटी तू खाली येशील ना. ते म्हणलं कसं काय. आता एवढं डोकं निघतं. जिकडं शेंडा आणि इकडं इड तोडू राहिला तो. मग ही फाटी जर खाली आली तू काही वर राहिली. हां मग ते अरे पडशील ना. मग ते खाली उतरलं. म्हणजे तुला काहीतरी भविष्य कळलं म्हणे. हा ते जाऊ दे ना त्याला पुढं. अरे भाऊ नाही ना बाबा. अरे ती फाटी जर खाली आली तर तू बी खाली येशील ना. ते पण नाही तुला माझं भविष्यच कळलं म्हणे. माझं भविष्यच कळलं. त्याला जाऊ दे ना. आता त्यानं केलं नाटक याला आता काहीतरी करू. बोल भविष्य तर भविष्य भाऊ. आता काय करतो मग. दिला एक धागा मधून दांडामध्ये. दिला एक शब्द सांगून हा धागा तुटला. तुम्ही याला समजायचं ह्याला दैवयोगाने तुटला ना धागा तुटला तर म्हणे आता कोण येईन कोण रडणं कोणाला माहीत होईन. आता मरणार आहे. आता जाऊन झोपून बसेल मग मध्ये. आता मरणारच आहे म्हणे. लोक येणार मग कुठं नाही काय करायचे. तो जाऊन झोपला मशाल मध्ये.
रात्रभर झोपला पण काय मारला नाही बा. सकाळी गेले पाहायला म्हणे काय म्हणे मारणार होतो. तसं मात्र जरा धागा जरा तुम्ही घेतला आणि तो काढला तकलीफ होणार. मग तुम्ही म्हणा हीच काढलं म्हणून तो नाही तकलीफ झाली. सत्य अनुभव. आम्ही तिकडे काशीला तिकडे गेलो. आमच्या बरोबर 2-3 जण होते काय ते 20-25 जण. हे काही आंघोळ करताना तो धागा पाहिला. आम्ही त्याला म्हणलं दादा हा धागा काढून टाकायचं म्हणलं. आता ते असं म्हणलं आंघोळ घालता घालता सगळ्याला त्याला काढलं घातला कशात आला थंडीत ताप. हायले एकदम करून झाले ते डोळे पाण्यानं भरेल आणि हे ते. म्हणलं झालं काय तुला तुझ्या गळ्यातला धागा दाखव मला. तुम्ही काढून या का कशात घातलं हे बघ म्हणलं मागून गेले बाबा गळ्यामध्ये म्हणलं भेट जाईपर्यंत. म्हणून मात्र याच्यासाठी एवढी विभूतीची पुडी देत असतो आम्ही. तर ती पुडी तुमच्याजवळ घ्यायची आणि जेवढं काही घरात असन शेतीचं असन गाडीला असन गोठ्याला असन तुमच्यासाठी असेल सगळ्यासाठी दुकानासाठी असेल सगळं काढून घ्यायचं. आणि जिथं मात्र जास्त पाणी तिथं मात्र टाकायला जायचं. ज्या पाण्यामध्ये आपण टाकलं ना त्या पाण्यात वाहतं असलं तर मग काही चिंता नाही. पण वाहतं नसलं तर हातानं असं करून लोटून द्यायचं पुढं. आपल्याला डोळ्यानं दिसतं ना तोपर्यंत जागा सोडायची नाही. डोळ्यानं दिसतं तोपर्यंत जागा सोडायची नाही. डोळ्यानं न दिसणार होईल तेव्हा तर जागा सोडायची. पण ज्या जागेवरती बसून टाकलं त्या जागेचं पण दर्शन करायचं. ज्या पाण्यात टाकलं त्या पाण्याचं दर्शन करायचं. आणि मग मात्र जागा बदलून घरी वापस यायचं. घरी वापस आल्यानंतर 50 फुटाच्या अंतरामध्ये घर राहील ना त्या टायमाला धरती मातेचं दर्शन करायचं. चिमटभर माती तोंडात टाकायची त्या टायमाला. आता इथे काय होतं एखादं कुत्र तुमच्या मागं लागलं ना तुम्ही नुसतं खाली लवले बा तरी त्याला वाटतं दगड उचली तर काय ते लगेच मागं पळतं. मग ही पिढा मागं येते. तुम्ही खाली लावून मात्र चिमटभर माती धरती मातेचं दर्शन करून चिमटभर माती तोंडात टाकली ना त्या टायमाला ती पिढा मागं येते. त्या टायमाला मागं नाही पाहिजे नाही तर तुम्ही म्हणाल मग मागं येते का काय पाहू. मागं पाहिलं जाताना मागं पाहिजे नाही येताना मागं पाहिजे नाही. घरी आल्यानंतर तेवढी विभूतीची पुडी प्लास्टिकच्या पिशवीत मात्र टाकून बाजूला ठेवायची आणि अंगावरच्या कपड्यावर आंघोळ करायची. आणि गोमूत्र त्याला थोडंसं हळदीचं बोट लावायचं. कोरडी 2-4 दाणे धन्याचे टाकायचे आणि ओम जनार्दन ओम सुमेश्वरा नमा किंवा तुमचे श्रद्धा विश्वास असणारे देवी देवतेचं जपत चिंतन करून मात्र अशा पद्धतीनं घरात आणि घराच्या बाहेर मात्र ते शिपडून द्यायचं. नंतर मात्र आपण घरामध्ये जायचं. अशा पद्धतीने विधी करायचा. ती पुडी पुन्हा मी वापस घेत असतो. एकाची तर 4-5 वेळेस पुडी गायब होऊन गेली घरी गेल्यावर. म्हणलं कसं काय झालं होय ती पिशी चांगली हलवी होती. म्हणलं काढली असं नाही म्हणून काढलीच काची मी ती पण ते घडी घडी तशीच गुंडळून देतात. आता एक तुम्हाला ना विलाजाना मात्र तिकडे जावं लागतं. आम्हाला माहिती नाही आम्हाला माहिती आहे कारण की दुःख पिढ्याचं माणूस वेडव जातं. वेडं होतं माणूस काय करावं कुठं गुण मिळन कोण सांगन काय अशा पद्धतीने मात्र माणूस येडं होऊन जात असतं. त्याच्यामुळे नाविलाजानं जावं लागतं. दवाखाना करून जर आराम वाटत नसतं तर नाविलाजानं तुम्हाला करावंच लागतं. पण आपला कार्यक्रम आहे तुझं आहे तुझं पशी फिरी तू जागा चुकला अशी लक्ष पडक. हरिओम बोला. हरिओम. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. तर सकाळी सूर्योदय उगल्यापासून तर 10:30च्या आतमध्ये जी घटना घडेल ना कुठली घटना घडू द्या एखादं वाटलं राग भरून निघून जाईन भांडण होईल डोकं दुखन पोट दुखन थंडी येईन ताप येईन गाडी घसरून पडन मोटर जळून जाईन गाडी बिघडून जाईन फिरायची काही घटना घडू द्या तर 10:30च्या आतमध्ये सूर्योदय उगल्यापासून 10:30च्या आतमध्ये जी घटना घडेल ना ती दैविक बाधा समजायची. 10:30 वाजेपासून तर 2:30 वाजेच्या आतमध्ये जी घटना घडेल ना ती पितरबाधा समजायची. आणि 2:30 वाजेपासून तर दुसऱ्या दिवसाचा सूर्योदय होईपर्यंत जी घटना घडेल मग तुमचं ऑपरेशन हो ॲडमिट हो किंवा एखादी गाडी विसरून पडू एखाद्या ठिकाणी गाडीचं पेट्रोल डिझेल संपणं ती लोटायला लागली तरी समजायचं का ही लोटायला लागली त्याच पिढ्याला. सकाळी लोटावं लागली तर दैविक बाधा दुपारी लोटावं लागली तर पितरबाधा. आणि 2:30 वाजेपासून तर दुसऱ्या दिवसाचा सूर्योदय होईपर्यंत रात्री 12 नंतर फक्त घड्याळामधली फोनमधली तारीखच बदलते दिवस नाही बदलत. आपण काय करतो
31 डिसेंबर येईल ना, 31 डिसेंबरच्या रात्रीला 12 वाजताच फटाके वाजून मोकळे होऊन जातो आपण. नवीन वर्षाचं स्वागत, या 2025चं स्वागत केव्हा केलं? 31 डिसेंबरच्या रात्री 12लाच केलं. 31 डिसेंबरच्या रात्री 12ला फटाके वाजून स्वागत केलं आणि 1 जानेवारीचा सूर्य 2-3 तास वर येईपर्यंत हे झोपेलच होतं. वर्षभर झोपूनच राहिलं. खरं स्वागत सूर्यदेव उगायच्या टायमाला झालं पाहिजे. आपली खोपडी सगळे वेगळाच कार्यक्रम आहे आपला. त्याच्यामुळे आपल्याला सापडा ना, हेच गोष्टी सांगायच्या. रात्री 12 नंतर दिवस नाही बदलत. आजचा सूर्यदेव उगला का उद्याचा सूर्यदेवपर्यंत एक दिवस असतो. एक दिवस असतो 31 तासाचा. एक दिवस 31 तासाचा असतो. रात्रीचे 12 म्हणलं का 24, रात्रीचे 1 म्हणलं का 25, रात्रीचे 2 म्हणलं का 26 आणि पहाटेचे 3 म्हणलं का 27, पहाटेचे 4 म्हणलं का 28 आणि पहाटेचे 5 म्हणलं का 29, मग सकाळचे 6 म्हणलं का 30 आणि 7 म्हणलं का 31. कधी 7:30ला दिवस उगतो, कधी 5:30लाही मावळतो, कधी 7:30ला दिवस मावळतो, कधी 5:30लाही वर जोडून जाते. म्हणून नंतर आजचा सूर्यदेव उगला का दिवस सुरू होतो उद्याचा सूर्यदेवपर्यंत. म्हणून सूर्यदेव उगल्यापासून तर 10:30च्या आतमध्ये ज्या घटना घडल ना, ही दैविक बाधा. 10:30 वाजेपासून तर 2:30 वाजेच्या आतमध्ये जी घटना घडल ती पितरबाधा. आणि 2:30 वाजेपासून तर पुढं सूर्यदेव उगीपर्यंत जी घटना घडल ती मात्र असुरी शक्तीची बाधा. तानाटोना करणी, कवटाळभूत, प्रेत, पिशाच. आता इथे म्हणतात डॉक्टर साहेब पण आपल्याला काय लक्षणानं सांगते का नाही? रात्री काय खाल्लं होतं? आकारा जी काढा, जी पाडा बाहेर. मग ते कुठं दुखतं? मग इथल्याच गोळ्या देईन का पाठीच्या देईन? म्हणून मात्र आम्ही सुद्धा लक्षणावरून सांगणार तुम्हाला. सकाळी सूर्यदेव उगल्यापासून 10:30च्या आतमध्ये दैविक बाधा आहे ना, आपलीच नाही, आपल्या बांधाचीच नाही, देव आपल्या घराच्या परिसरातलेच नाही, नवीन ठिकाणी तुम्ही कुठेतरी गेले, रस्त्यामध्ये जाता जाता मात्र तुम्हाला लघवी लागली, एका ठिकाणी मात्र लघवी करताना मात्र त्या ठिकाणी लघवी केली, 150 फुटाच्या अंतरात जर देवस्थान असेल तर तुम्हाला पकडून घेईल. कधी 5 सुपारी खालीन मात्र तिकडे पाहून जर थुकले तर 150 फुटाच्या अंतरात देव धरून घेईल. यामध्ये पुन्हा हेच नव्हे, यामध्ये वड, पिंपळ, उंबर, आंबट, चिंच, रोय, बोर, बेलाचं झाड, काटेरी बाबुळ आणि चिकाचे झाडं, त्यामध्ये पपई पण. हे घराच्या परिसरात 150 फुटाच्या अंतरात हे झाडं असले तरी तुमच्या दुश्मनाला, शत्रूला तुमच्या घरात येण्याची गरज नाही. त्यातून पुन्हा मात्र या झाडाखालून गोडधोड खाऊन तुम्ही त्या झाडाखालून गेले तर 13 ते 14 घंट्याच्या आतमध्ये फटका बसेल. ह्या झाडांच्या खालून वड, पिंपळ, उंबर, आंबट, चिंच, रोय, बोर, बेलाचं झाड, काटेरी बाबुळ आणि चिकाचे झाडं, ह्या झाडाखालून मात्र तुम्ही मांसार खाऊन ह्या झाडाकडून गेले तरी मात्र 13 ते 14 घंट्याच्या आतमध्ये फटका बसेल. तळेल मळेल खाऊन जर गेले तरी 13 ते 14 घंटे. लघवी वगैरे केलेले हातपाय नाही धुताना नाही झाडाखालून गेले तर 13 ते 14 घंट्याच्या आतमध्ये फटका बसेल. म्हणून मात्र अशा पद्धतीनं आहे. मग त्याकरिता सकाळी सूर्यदेवलापासून तर 10:30च्या आतमध्ये जी घटना घडल ना ती दैविक बाधा आहे. याचे स्वप्न पडतील तुम्हाला. त्या देवाला जे चालतं ते, त्या देवाला जे चालतं ते. मग आता त्याचा शतराचा असेल तर सिंदूर स्वप्नात येईल. त्या देवाला दूध चालतं तो दोष, त्या देवाला जे नैवेद्य चालतो ते खेळणे पाळणे, भगवान शिवप्रभू बसला तर त्रिशूळ दिसलं. या पद्धतीनं मात्र तुम्हाला स्वप्न पडले, तुम्ही जर सांगितलं तर त्याच्यावरती विधिमार्ग सांगता येईल. अशातूनच मात्र जर समजा 10:30 वाजेपासून तर 2:30 वाजेच्या आतमध्ये ही पितरबाधा ज्यांना लागली ना ते आपलेच पितर नाही, आपले पितर नाही, बाहेरचे पण. एखाद्याच मात्र तुम्ही पाहते अंत्ययात्रा निघाल्यानंतर जिथं 20व्याला मात्र राहतात त्याच्यामध्ये बिना मिठाचा भात ठेवतो एवढ्या दगडावरती. तो दगड पण महत्त्वाचा असतो. जेव्हा मात्र पाणी देताना जी घागर फोडतात तो दगड पण महत्त्वाचा असतो. त्यानंतर जेव्हा मात्र दसक्रिया विधीला तिळण जे देतात ना तो दगड पण महत्त्वाचा असतो. आणि आपण एकच दगड मात्र तिथं मांडणी करतो.
असं जर मात्र या दगडांच्या परिसरामध्ये लॅट्रिनला बसलं लघवीला बसलं ना तरी परंतु मात्र ह्या ठिकाणी ते आपल्याला त्रासदायक होईल. पण अशी पितर बाधा जर लागली तर आपल्याला गोडधोड खाण्याची इच्छा होईल. खीरपोळी एखाद्याच मी स्वप्न पडलं मी गुळ आणला आणि माझ्या हातातून एक जणाने गुळ हिसकला आणि ते पळून गेलं. खिरीचा भांड समजून घ्यायचं का त्या वेळेला मात्र त्यांच्या खीरपोळीचं नैवेद्य बनवायचं आणि त्यांच्या अंगावरून उतरून मात्र अशा पद्धतीनं छतावरती ठेवायचं किंवा दक्षिणेकडे ठेवायचा. त्यांची पितरबाधा जाईल. या पद्धतीनं असं म्हणून मात्र तर पितरबाधा आता अशा अनुभव सांगणार तुम्हाला आम्ही. यामध्ये एक लहान मुलगा होता दादा. हा मुलगा आहे एवढा बरं वेट एवढा मुलगा होता. एक मिलिटरीमॅनचा मुलगा होता. आताचा अनुभव तो. तर या मुलाला 5-7 महिन्यामध्ये 14-15 लाखाच्या पुढं खर्च झाला. डॉक्टरना दवाखान्यातून काढून दिलं. डॉक्टर साहेब म्हणले काही आजारच सापडायला नाही. तर घरी जाऊन खाऊ पिऊ घाला. ते आमच्याकडे आले जिथं आम्ही 15 वर्ष 3 महिने साधनेला बसलो होतो. त्या साधनागाराच्या समोर 4-4:30च्या दरम्यान बसलेलो होतो. आणि तिथं मात्र ते जेव्हा सायंकाळी 5:30-6च्या दरम्यान आले आमचा विधीपूजाचं टायमिंग झालं म्हणून आम्ही निघालो. आणि आमच्या पाठीमागं 5-50 माणसं होती. त्यांना मार्गदर्शन देता निघालो. त्यांनी आमच्या कानाजवळ फोन घेतला आणि सांगितलं म्हणले महाराज तर या मुलाला 5-7 दिवसामध्ये म्हणजे 5-7 महिन्यामध्ये 14-15 लाखाच्या पुढं खर्च झाला. डॉक्टर साहेबांनी दवाखान्यातून काढून दिलं. तर काय असेल बा नेमकं. मी मिलिटरीमॅन आहे. नवसाना मुलगा झाला. आता तिथं मात्र काय सांगायचं बा नेमकं. विश्वास पाहिजे ना तुमचा. तुम्ही मिलिटरीमॅन म्हटलं तुम्ही देशाची सेवा करते आम्ही जनतेची सेवा करतो असं म्हणून पुन्हा मागं वळलो. तिथं गेलं पाकावर बसलो. सगळ्यांनी चमत्कार पाहिला. 5-50 लोक होते आमच्याबरोबर. ते बी बसले. बाबा नेमकं काय करते बाबाच्या अंगात बिंगात येतं का काय. पण त्या मुलाला जवळ बोलवलं आणि त्याच्या खांद्यावरून हात टाकला आणि असं दाबलं. त्याला म्हणलं बाळा तुला काय आवडतं खायला. तर म्हणलं मला मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर खाऊशी होती. मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर आवडते. त्याला पुन्हा विचारलं मला हॉटेलमधले जिलेबी लाडू शेवड्या रवड्या नेहमी मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर खाऊशी. मग त्याला विचारलं पुन्हा ड्रेस कसं पाहिजे. त्याला टच बटनचा शर्ट पाहिजे नव्हता. मग मी सांगितलं म्हणलं एक काम करा बाजारामध्ये जाऊन त्याला जसं ड्रेस पाहिजे तसं ड्रेस घेऊन द्या. त्याच्यावर ते गोडधोड प्रसाद ठेवा. थोडीशी दाक्षिणा ठेवा. त्याच्या अंगावरून उलटं उतरून त्याच्या वयात जो आहे तर त्याला तो ड्रेस देऊन टाका. आणि मेथीची भाजी अशी बनवा दरबारच्या नियमाप्रमाणे थोडंसं 2 थेंब त्याला वाढवा टाका. इथं जर फोडणी दिली तर 50-100 फुटाच्या अंतरात फोडणीचा वास गेला पाहिजे. मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर त्याच्यासमोर ठेवा. त्याला भरदृष्टीने पाहते त्याच्या अंगावरून असं उतरून घ्या आणि दक्षिण दिशाकडे ठेवून द्या. एवढाच विधी केला. नीट होऊन गेलं ते मुलं. काय केलं पण काहीच नाही केलं. एक पुन्हा अनुभव सांगतो तुम्हाला. त्याच्यावरून कळलं 24.5 वर्ष झाली होती. 24.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याची परिस्थिती अगोदरची अशी होती. अशा 4 व्हील गाड्या मात्र 4-5-6 गाड्या होत्या. 4 व्हील गाड्या 5-7 मजली बिल्डिंग होती. 70-80 एकर जमीन होती. आणि मोटरसायकल फक्त त्यांच्याकडे कामगारांना वापरायसाठी होत्या. परंतु त्याला 24.5 वर्ष झाले. ॲक्सिडेंट झाला. 24.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 70-80 एकर जमीन गेली. 4 व्हील गाड्या गेल्या. 5-6 मजली बिल्डिंग होती ती बिल्डिंग गेली. ज्या व्यक्तींनी मात्र त्यांच्याकडे काम केलं त्याच व्यक्तीकडे मात्र भाकर मागत होता. माणसाने गरिबीतून श्रीमंतीत जावा पण श्रीमंतीतून गरिबीत येऊ नये बरं. कारण का श्रीमंतीतून गरिबीत आलं ना लय लाजूरवाणी होतं. उगरू बुरू बोलायला राहते कोणाला
अशा पद्धतीनं मात्र इथं तसं झालं. जे व्यक्ती त्यांच्याकडे कामाला यायचे त्यांच्याकडेच मात्र भाकर मागत होते. 24.5 वर्षाच्या कालावधीत भिकारी बनवून टाकलं. 24.5 वर्षानंतर आमच्याकडे आले, म्हणले महाराज जीव जाताही जाईना आणि दुःखही पावाना. स्वतःचं घर नाही राहिलं. गाडीला किती टायर राहू द्या, 1000 टायर राहू द्या, स्टिअरिंग एक राहते म्हणून सगळे टायर बरोबर चालते. घरामध्ये 50-100 माणसं राहू द्या, कारभारी व्यक्ती एक राहतो म्हणून सगळा परिवार मागे चालतो. आणि हा कारभारी व्यक्ती होता. स्टेरिंगचा तोलचाल गेला तर 1000 टायर खड्ड्यात जाते. कारभारी व्यक्तीला हाणून पडलं का पुरा परिवार मात्र खड्ड्यात जातो. म्हणून मात्र अशा पद्धतीनं एक कारभारी व्यक्तीला हाणून पाडलं, पुरा परिवार मात्र खड्ड्यात गेला. 5-6 4 व्हील गाड्या गेल्या, 5-7 मजली बिल्डिंग गेली, 70-80 एकर जमीन गेली. सगळं त्या मोटरसायकल नाही राहिलं, दुसऱ्याच्या घरात बिराट टाकलं. अशी परिस्थिती झाली. हरिओम बोला. हरिओम. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. मग आमच्याकडे आल्यानंतर आम्ही आम्हाला म्हणले तर मग आम्ही सांगितलं, म्हणलं हे झालं कसं काय. ते म्हणले लग्नाला गेलं तिकडंच वऱ्हाडाची गाडी पलटी झाली, तिकडं झालं. आम्ही म्हणलं लग्नाची तारीख घेऊन या. मग लग्नाची तारीख आणायला गेली तिकडं. आता 24.5 वर्ष झाली त्याला. लग्नाची तारीख आणायला गेली तर आता घासण्या काय सोप्या आल्या नाही, लोखंडाच्या केसाच्या घासण्या आल्या, भांडी पातळ होऊन जायला लागली ते. मग 24.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या भांड्यावरची तारीख एकावर सापडली, तारीख एकावर सापडलं, वर्ष एकावर सापडलं, महिना आणलं जोडजाड करून. मग मात्र त्यांना तिथं मात्र ते पाहिलं तारीख काढून तर ती लग्नाची तारीख नव्हती, लग्नाची तिथीच नव्हती. लग्न इकून तिकून जमाना जमलं, इकून तिकून नको कोणी बोटं घालायला, घेतलंय लावून. म्हणून मात्र ती परिस्थिती झाली. आता ती परिस्थिती झाली म्हणून आम्ही काय सांगितलं, आता 24.5 वर्षाच्या कालावधी खूप बदल झाला असेल. तिथं घर नसेल घर झालं असेल, झाडं नसेल झाडं नसेल, पण गावाच्या पुढं का गावाच्या मागं, पुलाच्या पुढं का पुलाच्या मागं, असं तर काही आठवण असेल का नाही. म्हणून तिथं जा, पाणी घेऊन जा, शेंदूर घेऊन जा, एक वर्णी एका रंगी काळ्या दगडाला धुवून काढा. या बाबाच्या हातानंच करा, धुवून काढा, शेंदूर लावा, एक टोपी उपरनं ठेवून द्या त्याच्या डोकावरून, आणि एक भाजी भाकरीचं नैवेद्य ठेवून दर्शन करा. फक्त असाच विधी सांगितला आणि क्लिअर होऊन गेले. ते काय केलं आपण, करोडोची इस्टेट गेली आणि 60 रुपयाच्या उपर टोपीने क्लिअर झाले. मग तुम्ही म्हणाल काय झालं असेल मला, तुम्हीच नाही त्यांनी विचारलं आम्हाला. ते म्हणले वा महाराज अंगात येणारे बाबा पाहिले, सगळं पाहिलं बा, पण मग काही ठोका नाही सांगितला. तुम्ही कसं काय ठोका सांगितला, तुमच्या तांगत आलं. म्हणलं आमची गुप्त हवा होती, आता काय सांगावं, त्याला काही हवा येऊ लागून काय झालं असं. आता तुमच्या मनाचा प्रश्न आहे दादा. मधात मध आहे ना तोपर्यंत माशा तिथं असतात, मधातलं मध संपलं माशा सुद्धा सोडून देतात. या कानात तर मग खायचं सोडलं तरी ते म्हणतात त्याच्याकडे राहिले काय. आता आपल्याकडे आहे म्हणून लोक आपल्याकडे येते, आपल्याकडे नसलं ना कोणी आपल्याकडे येणार नाही. आता तो प्रतिष्ठित व्यक्ती होता, लग्न मंडपात बसला, त्या टायमाला मात्र कार्यावाल्या माणसाने सांगितलं चला घ्या हातपाय धुवून घ्या, उपरण टोपी टाकून घ्या. ती गेली हातपाय धुवून मळवड वेळ भरून उपरण टोपी टाकून कोणी येऊन बसले, तिथंच येऊन बसले. त्याच्या शेजारी एक जण बसेल होता, तो म्हणला बा एकदम गरीब तो व्यक्ती, त्याच्या डोक्याकडे पाहायचा तर म्हणायचं त्याचं त्यांनाच ओळखलं बा, त्याचं त्यांना ओळखलं, माझ्या डोक्यात उपरण टोपी नाही बा, त्याच्या डोक्यात उपरण टोपी, तो त्याच्याकडे पाहायचा डोक्याला हात लावायचं, त्याच्याकडे पाहायचं डोक्याला हात लावायचं. असं करता करता ॲक्सिडेंटमध्ये आता तिच्याली 4 व्हील गाडी होती. 4 व्हील गाडी होती, लग्नाचा सगळं कार्यक्रम संपला, हा निघायचा. तर कार्यावाला माणूस म्हणला कायमच्याच गाडीत फिरतो म्हणे, आज चाल आमच्याबरोबर. त्यानं त्याची गाडी दुसरीकडे दिली आणि लग्नाला जाताना त्याच्याच गाडीत 2-4 सीटं टाकली आणि तिचीच गाडी घेऊन गेला होता. आणि तिथं मात्र असं म्हणल्याबरोबर त्याने त्याची गाडी दुसरीकडे दिली आणि तो लक्झरी बसच्या तोंडात बसला. आणि मग मात्र अशा पद्धतीनं ती गाडी पलटी झाली, तेवढं झालं. आणि मग आता जेव्हा मात्र त्यांना ती विधी करायला सांगितला, त्याने मात्र त्या माणसाने जो काय त्याचा समोर बसला होता, जवळ बसला होता, तो म्हणायचं बा त्याचं अनुकूळ, त्याच्या डोक्यात उपरण मा डोक्यात, त्याच्या डोक्यात उपरण टोपी मा डोक्यात उपरण टोपी नाही, असं म्हणून तो जागेवर गेला आणि त्याला याला धरून घेतलं आणि उपरण टोपीसाठी करोडाची इस्टेट घालून दिली. म्हणून मात्र हे अनुभव आहे. असंच मात्र होतं. आता पहा तुम्ही, एखादा आजारी व्यक्ती राहिला त्याला फक्त विचारा तुला काय आवडतं, तुला काय आवडतं, काय आवडतं. जी वस्तू आवडती, जी वस्तू खाऊशी होते ना, खावाशी वाटते, तर ती वस्तू त्याला भर दृष्टीनं पाहू द्या, त्याच्या अंगावर उलटं उतरून दक्षिण दिशेकडे ठेवून द्या, तात्काळ नीट होऊन जाईन ते.
हे तुझं आहे तुझं पशी परी तो जागा चुकलाशी. तू हे पहा एखादी आजारी व्यक्तीला जेवणच करत नाही, मग आपण विचारतो काय आवडतं तुला, ते म्हणतो मला गुलगुले आवडते. गुलगुले खायचे होते. गुलगुले माहिती ना, गुलगुले गुलगुले माहिती का, गुलगुले नाही माहिती तुला, भजी माहिती का, भजी भजी चिकट राहते आणि गुलगुली गोड राहते. मग आता गुलगुले काढून दिले, तू गुलगुले किती खाईन ते, एवढं एवढं खाईन आणि ताट लुटून देईन. त्याच्यापेक्षा गुलगुले एवढे बनवा त्याच्या अंगावरून उतरून मात्र दक्षिण दिशेला ठेवून द्या, लगेच खायला लागून जाईल ते. म्हणून अशा पद्धतीनं आता पुन्हा एक अनुभव सांगतो तुम्हाला. एक मुलगा होता, असा 14-15 वर्षाचा मुलगा होता. 3 बहिणी होत्या त्याला. 3 बहिणीच्या पाठीवर तेवढा मुलगा झाला. 3 बहिणीचे लग्न झाले आणि त्या मुलाला असं चालायचा, तो जनावरासारखा चालायचं. तिकडून येत असलं का कसं तरी वाटायचं, पाहून घ्यावं वाटत, म्हणजे पाऊशी वाटत नव्हतं, जनावरासारखं चालायचं. आता त्याला दवाखाना करता करता बिचारीची परिस्थितीने 2-3 शेळ्या, एक गाय होती. अशा पद्धतीनं मात्र जायचे, दुसऱ्या तरी कामाला जायचे. 19.5 लाख रुपये खर्च झाला. डॉक्टर साहेबांनी सांगितलं हा मुलगा असंच चालला शेवटपर्यंत. आम्ही हे म्हणत नाही डॉक्टर साहेब हुशार आहे, डॉक्टर साहेब हुशार आहे, पण शारीरिक दृष्टीनं. पण ह्या गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून मात्र या पद्धतीनं त्यांनी सांगितलं का हा मुलगा असाच चालेल. बिचारीने 19.5 लाखाच्या पुढे खर्च केला, पैसे फिटर म्हणून दुसऱ्या तिकडे सालं धरून घेतली पती पत्नीना. दोघे बी दुसऱ्या तिकडे काम करत होते. मग त्यांच्याले मामाच्या नात्यानं होते, ते म्हणले बा शेवटीकडे जाऊन पाय, बाबा भेटला तर भेटेल, काय सांगते. शेवटीकडे यायचे, अशी बी यायचे ते, फक्त मात्र हात जोडून दर्शन करून निघून जायचे. पण त्या दिवशी मात्र 1.25 महिना तिथंच राहायला आले ते, बजाबाजा गुंठळून आले. तर मग दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी का 4-5 दिवसानंतर आम्ही त्यांना दुपारून 3-3:30-4च्या दरम्यान भेटलो. असं बसेल होतो, सगळे असे बसेल होते. त्यांच्या वडिलांना सांगितलं, म्हटलं दादा एक काम करा, तुम्ही थोडंसं बाजूला जा. मग ते असं थोडंसं आपल्या पिकअप गाडीसारखी गेले, आमच्याकडे पाठ करून तिकडं तोंड करून उभे राहिले. त्याला विचारलं, म्हटलं दादा नेमकं खरं सांग, कसं काय झालं आहे. तो तिकडं पाहायचा, म्हटलं तो पप्पाला नाही सांगणार भाऊ. तिकडं पाहायचा आणि म्हणायचा पप्पा शाळा वळायला गेले आणि मी सायकल खेळत होतो आणि त्या अमक्या ठिकाणी सायकलून पडलो. म्हणलं तर सायकलून पडला, तिथं कोणतं देवस्थान आहे काही. तो म्हणे तिथं मसुबाई, देवळा आंबा, गारुडे बाबा, गवळे बाबा, मसन काही लहान मुलांची मसन काय. मग त्यांना बोलून घेतलं. म्हणलं दादा इकडे, म्हणलं नेमकं तुमच्या परिसरात मसुबा लहान मुलांची मसन काही. म्हणजे आहे देवळा आंबा, गारुडे बाबा, गवळे बाबा. मग आम्ही त्यांना मसुबाचं पूजन करायला सांगितलं. कोंबडीचं अंडे, डेप, कडबा, झरमरी, कपडा बिपडा आणि त्या लहान मुलांच्या मशानभूमीमध्ये गोळ्या बिस्किट चॉकलेट ठेवायला सांगितलं, दर्शन करायचं. इकडून जा म्हणलं, आता तुम्ही जा आणि तिथं फक्त हात जोडा, आमची काही चूकभूल झाली असेल तर माफ करा, तुमच्या मानापानाप्रमाणे मी नैवेद्य देऊ. आता तिथं गेले, इकडून जाताना साधारणतः आपलं महादेवाचं मंदिर आहे का, इथपर्यंत त्यांचं घर होतं. इथं शमशानभूमी होती लहान मुलांची. इथं हात जोडले. हात जोडल्यानंतर तो मुलगा डायरेक्ट असा उभं राहून हात जोडले, त्यांनी उभं राहून हात जोडले. चमत्कारच वाटला का, म्हणला काय चूकभूल झाली असेल तर माफ करा, तुमच्या मानाप्रमाणे नैवेद्य देऊ. अशा हात जोडले. दादा इथून महादेवाच्या मंदिरापर्यंत त्यांचं घर होतं, ते घरी पण नाही गेले बा, तसे डायरेक्ट इकडे आले आमच्याकडे. म्हणले बाबाजी एक चमत्कारच वाटला म्हणे. म्हणलं काय झालं. म्हणे मुलगा डायरेक्ट हात जोडून असं उभा राहिला आणि पुन्हा म्हटलं जसा तसा झाला. म्हणलं आता उशीर करू नका, आता डायरेक्ट म्हणतात तिथं गोळ्या बिस्किट चॉकलेट वगैरे ठेवा. या पद्धतीनं असं ठेवायला सांगितलं आणि मसोबाची पूजा करायला सांगितलं. नीट होऊन गेला ना. आज तो मुलगा मात्र शेळ्या वळीतो नुसतं फोन बिन वापरतो, वाटत नाही हा पांगळा चालत होता म्हणून तुझं आहे तुझं कशी परितो जागाचं. असे असंख्य अनुभव आहे. म्हणून यामधून फक्त तुम्हाला काय पाहिजे ना तर त्या गोष्टी फक्त विचारा, त्याच्यातून सांगू. आता 2:30 वाजेपासून तर पुढं असुरी शक्ती, तर तिथं मात्र तुम्हाला रात्री स्वप्न पडतील. पहा
काय स्वप्न पडन? मडके गाडगे, ज्यांना स्वप्न मडके गाडगे, प्रेत, छमछानभूमी, लाकडं, अग्नी, मुंडक्याच्या माळा, पाणी, त्यानंतर केस मोकळे सोडलेले, असं स्वप्न पडलं समजायचं का ही आसुरी शक्तीची बाधा आहे. हां, पुन्हा ऐका, पाणी, अग्नी, पुन्हा शमशानभूमी, प्रेत, लाकडं, मडके गाडगे, त्यानंतर मुंडक्याच्या माळा, केस मोकळं सोडलेले, असं स्वप्न पडलं का समजायचं का ही आसुरी शक्ती. मग आता तुम्ही असं जर स्वप्न पडत असं काही ते सांगितल्यानंतर तुम्हाला सांगणार विधिमान. फक्त याच्यात काही होऊ द्या, सूर्यनारायण सगळ्याचा आत्मा आहे. सूर्यनारायण सगळ्याचा आत्मा आहे. तुम्ही म्हणा सूर्यनारायण सगळ्याचा आत्मा कसा आहे? तुम्ही सूर्यनारायण पूर्वीच्या काळी, हां, आज वयवृद्ध लोक आमच्यासमोर बसले, बाबा लोक वयवृद्ध आमच्यासमोर बसले. पूर्वीच्या काळी हे औषधं, आपले पिकावर मारायचे औषधं दुकान होते का एवढे? होते काय? पूर्वीच्या काळी लोक पहाटे लवकर उठत होते, घरामध्ये स्वतःभोवती प्रदक्षिणा मारत होते, म्हणून घरातल्या 10 दिशा मात्र संतुष्ट होत्या आणि घरात सुख शांती होते. पूर्वीच्या काळी पुन्हा सूर्यदेव उगायच्या टायमाला अंगणात जात होते आणि अंगणात जाऊन 10 दिशाचं दर्शन करत होते. घरातल्या वेळेस म्हणतात आता हे नाही का आपण म्हणलं घाली लोटांगण मंदिर चरण डोळ्याला पाहिजे रूपे तुझे, या 10 दिशाचं दर्शन करत होते ना घरामध्ये. तेव्हा घरातल्या 10 दिशा, या 8 वरची आणि खालची, या 10 दिशा आपल्यावरती संतुष्ट होत होत्या, घरामध्ये सुख शांती मिळत होते. अंगणामध्ये जाऊन सूर्यनारायणच्या उगवते वेळेस जेव्हा अंगणात 10 दिशाचं दर्शन करत होते, त्या दिशेला मर्यादा नव्हती. बरं, त्या दिशेला मर्यादा नव्हती. एखाद्या दिशेकडे गेले कांदे वांगे ऐकायला तर भाव चांगला मिळत होता. नोकरी प्रयत्न करायला गेले तर नोकरी लागत होते. कर्जमाफी, कर्ज मंजुरीचे कागदपत्र घेऊन गेले तर कर्जमाफी, कर्ज मंजुरी होत होते. परंतु आता मात्र पण कासरा धन कासरा दिवसवर येतो ना, त्या टायमाला उठवतो आपण. एक म्हणतात आता चहा पिऊन जाऊ, चहा झाला का ते म्हणतात आता नाश्ताच करून जाऊ. मग काय नाश्ता झाला का ते म्हणतात आता काही नाही, न्यारी बिरिक्स करून जाऊ. अशा पद्धतीनं मात्र म्हणून मात्र ही परेशानी झाली. म्हणून मात्र सूर्यनारायण असताना जो झोपल ना त्याला मात्र दुःख पिढा कधी सोडत नाही. सूर्यनारायण असताना दुःख पिढा कधी सोडत नाही. म्हणून मात्र त्याच्याकरता दिवसभर आजारी माणसाला कुठून फिरून फारून आणा आणि संध्याकाळी मात्र 2 घास जेवण केले चटकन डोळा लागून जाईल त्याचा. आपलं काय होतं, तंत्र बिघडून जातं. दुःख पिढा रात्री झोप येऊ देत नाही आणि मग म्हणतं मागे रात्री झोपली नाही, झोपू दे दिवसा. मा बाबा रात्री झोपला नाही, झोपू दे दिवसा. आता दिवसा झोपली, रात्री का झोपी? इथं मात्र सिस्टम बिघडून जाते. तुम्ही अनुभव घ्या, आजारी माणसाला दिवसा कधी झोपू देऊ नका. आम्ही एवढं जागरण जुगरण राहिलं तरी दिवसा कधी झोपत नाही. म्हणून 1986-87 पासून डोक्याची गोळी नाही माहिती. दादा तुमच्यासारखं खानपान सुद्धा नाही आमचं बरोबर. हे आमच्या तोंडातले दात आम्ही दाक्षिण म्हणून दिली तरी तुमच्या बरोबरीनं बरोबरी करू शकतो. चालायची, बोलायची, बैठकीची, फक्त जेवायची आणि झोपायची नाही. तुम्ही भारी पडणार आम्हाला जेवायला आणि झोपायला. विश्वास येत्या ठेवा. कृषी क्षेत्राबद्दल कुठलाही प्रश्न विचारा तुम्ही. शेतात उत्पन्न काय येत नाही, कुठलाही प्रश्न विचारा. कृषी क्षेत्राच्या अधिकाऱ्याला नाही सांगता येणार. ती माता आहे आपली. आजारी माणसाचा कुठला प्रश्न विचारा. कॅन्सर असो, डायबिटीस असो, मुळेदा असो, नाही तर तिकडं कुठलाही रोग असू द्या त्याच्याबद्दल. एवढ्या करोनाच्या कालावधीमध्ये सगळ्या ठिकाणी लॉकडाऊन होतं, पण आपल्या शिवटेकडीचं लॉक नाही, डाऊन नाही. कोणाला मास्क लावला नाही, कोणाला मास्कही लावू दिला नाही शिवटेकडीवरती. आणि कार्यक्रमही बंद केले नाही आम्ही. आणि सांगितलं वचन देऊन आम्ही त्यांना, या 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरात जर एखाद्याला करोना जर झाला ना, मला 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 4 दिवस नाही, जन्मभर जन्ममध्ये ठेवून द्या. म्हणून मात्र त्या पद्धतीनं हे का ह्या गोष्टी आपल्याकडे आहे. ह्या गोष्टी आपल्या वास्तुशास्त्राचे होते. तुमच्या घरातल्या सुख शांतीबद्दल कुठलाही प्रश्न विचारा तुम्ही. एकही प्रश्न असा नाही की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मात्र आमच्याकडे नाही. पण तुमची कॅपॅसिटी पाहिजे, घेण्याचं पात्र पाहिजे. वाघिणीचं दूध मिळतं पण मात्र त्याला सोन्याचं पात्र लागत असतं, नाही तर दुसऱ्या पात्रातून छिद्र पाडून खाली येतं. तसं मात्र हे घेण्यासाठी तुमची श्रद्धा, विश्वास पाहिजे.
म्हणून मात्र अशा पद्धतीला तर दिवसा कधी झोपायचं नाही. एक विधी तुम्हाला सांगून टाकतो आम्ही. हरिओम बोला. हरिओम. हर हर